पंजाब डक हवामान अभ्यासक मी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 तारखेपासून 21 डिसेंबर पासून ते 26 डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज घ्यायचा। सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो 20 तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल। म्हणजे 20 तारखेला सांगलीकडे जतकडे तिकडे कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत। 21 ला तो पाऊस, त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकल। 22 ला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल। 23 ला लगेच मराठवाड्याकडे येईल। 24 ला लगेच तिकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल। 25 ला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल। 26 ला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या फुल टाकेल। म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 22 पासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पूर्व विदर्भ सांगायचं झालं तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोकण पट्टी पूर्ण, तसेच मुंबईला देखील पडणार आहे, नगर जिल्ह्यात पडणार आहे, बीड जिल्ह्यात पडणार आहे, संभाजीनगर पडणार आहे, वैजापूर, गंगापूर, शिर्डीला देखील पडणार आहे, संगमनेर पडणार आहे, दौंडला पडणार आहे। म्हणून हा अंदाज आहे। मुदखेड पडणार आहे। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारकडे देखील पडणार आहेत। म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची। जळगाव जिल्ह्यात पडणार आहे, शहादाकडे पडणार आहे, मालेगावकडे देखील पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सांगायचं म्हणजे दररोज म्हणजे 21 तारखेपासून ते 26-27 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे। सर्वदूर असं एकदम सारखा नाही पडणार, पण पाऊस येणार आहे मात्र निश्चित। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। पण राज्यात मात्र 21 तारखेपासून ते 26 डिसेंबर पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा दररोज एक विभाग धरत दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत, परत तिसऱ्या विभागात जाईल, पण पाऊस येणार आहे निश्चित आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला परत मेसेज दिला जाईल। धन्यवाद।